नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हॉटेल सारखीच आणि अगदी घरच्या घरी मैदा न वापरता रोटी कशी बनवायची हे पाहणार आहोत। या ठिकाणी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात। 1 ते 1.5 चमचा इतका बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यामध्येच अर्धी वाटी घट्ट असे दही घालूयात। दही पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता त्यामध्येच ज्या वाटीने आपण दही घेतले होते त्या वाटीने पाव कप इतके दूध घालूयात। दुधामुळे रोटीला चव चांगली येते आणि 1 चमचा इतके तेल घालून हे छान मिक्स करून त्याचा थोडे थोडे पाणी घालून घट्ट असा गोळा बनवून घेऊयात। गव्हाच्या पिठाची रोटी ही अगदी पौष्टिकही आहे आणि यामध्ये मैद्याचा वापर नसल्यामुळे लहान मुलांना देखील खायला अगदी छान। आता आपले पीठ छान मळून तयार झालेले आहे। आता यामध्ये दह्याचा आंबटपणा जाण्यासाठी 1 चमचा इतकी पिठी साखर वापरलेली आहे, ती या पिठामध्ये मिक्स करायची आहे। तुम्ही हे पीठ मळताना देखील मिक्स केली तरी चालेल। आता हे छान एकजीव करून घेऊयात। त्यातील साखर सर्व पिठामध्ये मिक्स झाली की याचा छान पुन्हा एकदा गोळा करून 10 मिनिटे थोडेसे तेल लावून झाकून ठेवूयात। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी 10 मिनिटे झाले आहेत। आपले पीठ बेकिंग पावडर वापरल्यामुळे छान फुललेले आहे। आता ते पुन्हा हाताने एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। साधारण जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही, मीडियम आपण चपातीला ज्या पद्धतीने गोळा बनवतो त्याच पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण याची रोटी बनवून घेऊयात। त्यासाठी जास्त पातळही लाटायची नाही तर तव्याला चिकटून राहू शकते। त्यासाठी थोडीशी जाडसर लाटायची आहे। आता यावरती आपण थोडेसे काळे तीळ आणि कोथिंबीर घालून लाटून घेणार आहोत। अगदी तीळ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हलक्या हाताने ते लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून कोथिंबीर आणि तीळ त्या रोटीला चिकटून राहतील। रोटीच्या दुसऱ्या बाजूला थोडेसे पाणी लावून त्यानंतरच ती तव्यावरती टाकायची आहे। खालची बाजू छान भाजल्यानंतर त्याच तव्याला पलटी करून ती रोटीची दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे। पाहू शकतात या ठिकाणी आपली रोटी किती छान भाजलेली आहे। मैत्रिणींनो, ही गव्हाच्या पिठाची रोटी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।